नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं टीम मायबोलीमध्ये स्वागत आहे। आपण आज पेपर नंबर 2 विभक्ती आणि कारकार्थावरचा एक्सप्लेन करणार आहेत। हां, दिसतोय पुढे। प्रथम विभक्तीचे प्रत्यय ओळखा। प्रथम विभक्तीत प्रत्यय आहेत का रे? प्रथम विभक्तीत कुठलाही प्रत्यय नाही, बरोबर आहे। मग प्रत्यय नाही हे त्याचं उत्तर असेल, बरोबर आहे। हां, देवाने मला खूप काही दिले आहे या वाक्यातील देवाने या शब्दाचा कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? कुठला प्रत्यय रे? ने, ने, शी, ही, नी हे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तृतीयेचे प्रत्यय आहेत। मग आहे का तृतीय ऑप्शन मध्ये? पर्याय नंबर 3 उत्तर आहे। पुढे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा। तया। सप्तमी विभक्तीचे एक वचनात अनेक वचनातले प्रत्यय सारखेच आहेत, बरोबर आहे। हा, स लाते, स ला नाते हे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत रे? द्वितीय आणि चतुर्थी मध्ये स लाते, स ला नाते हे प्रत्यय आहेत। ने, ही, शी तृतीयेचे आहेत, बरोबर आहे। आणि चाचीचे षष्टीचे प्रत्यय आहेत। हा, पुढे एस आय 2017 मुख्यचा पेपर आहे। हा, योग्य जोड्या जुळवा। विभक्ती आणि कारक विचारले त्याचे, बरोबर आहे। पंचमी ऊन होऊन लागलेला असतो ना। हा, 1/3 पर्याय नंबर उत्तर 2। पुढचे नाही, पेपरात पुढचे सोडवत बसायचे नाही। एक कन्फर्म झालं, उत्तर आलंय तुमचं, बरोबर आहे। हा, पण आपल्याला इथं सर्व चेक करायचे। तृतीयचा रे? शी, ने, शी, ही, नी। हा, पुढे षष्टी चा, चाचीचे, चेचाची। सप्तमी त, तया। व्हेरी गुड, म्हणजे पर्याय नंबर 2 उत्तर येतच। पुढे रामाहून गोविंदा मोठा आहे। तुलना, तुलना केलेली असेल तर अपादान। तुलना केलेली असेल तर काय? अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ ओळखा। विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ विचारलेला आहे, कळले। आणि तिथं ऊन होऊन लागलेला आहे, सरळ काय सांगितलं रे मी? अपादान। काय असेल? अपादान। कर्ता कुठे असेल? क्रिया करणारा। वाक्य आलं तिथं जर अधोरेखित शब्दाचा कारकार्थ विचारला, आता तुम्हाला माहिती प्रथमाचा कर्ता आहे, द्वितीयचा करण आहे, सॉरी द्वितीयचा कर्म आहे, तृतीयचा करण आहे, चतुर्थीचा संप्रदान आहे, पंचमीचा अपादान आहे, सप्तमीचा अधिकरण आहे आणि षष्टीत उपपदार्थ व्यक्त करते संबंध हा। हा, पण त्यांनी जर वाक्यात विचारलं असेल तुम्हाला अधोरेखित शब्दाचा कारकार्थ सांगा, बरोबर आहे। आता आपल्याला माहिती आहे क्रिया करणारा कर्ता असो, मग तिथं कारक संबंधावरून जायचं। मी जे 6 कारक संबंध लिहून दिलेले आहेत, बरोबर आहे। हा, क्रिया करणारा कोण? कर्ता। मग त्याला विभक्ती प्रत्यय कुठलाही असू शकतो, तृतीयचा असेल नाही तर सप्तमीचा असेल, माहित नाही। हा, बरोबर आहे। परत किंवा प्रत्यय नसेल तर प्रथमात असेल। क्रिया कोणावर घडली त्याचा कारकार्थ असतो करण, कर्म, सॉरी। हा, क्रियेचं साधन किंवा वाहन करण, कळले। हा, मग विभक्ती प्रत्यय कोणता आहे हा मॅटर करत नाही। त्यांनी विचारलेला कारकार्थ हा कारक संबंधावरूनच सांगायचा असतो। क्रियेचे दान किंवा भेट कोणाला असेल तर त्याचा कारकार्थ असो संप्रदान। क्रियेचा प्रारंभ किंवा वियोग अपादान, किंवा तुलना असेल तरी अपादान, कळले। हा, आणि क्रियेचं स्थळ किंवा वेळ दाखवणारा शब्द काय करत असतो? अधिकरण, समजले। आणि क्रिये नामाची मालकी कोणाकडे? षष्टी विभक्ती, व्हेरी गुड। पुढे नि, शी, ही, ही कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत रे? तृतीयेचे आहेत, बरोबर आहे। पुढील पैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनात प्रत्यय नाही? संबोधन। कुठली विभक्ती आहे? संबोधन। संबोधनला एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनात आहे, एकच आहे तो पण कोणता रे? नो, केवळ तो हाक मारण्यासाठी वापरला होता, बरोबर आहे। हा, मी जर म्हटलं प्रथमेश, कुठल्या विभक्तीत आला रे? संबोधन मध्ये हाक मारली, बरोबर, पण एक वचनात आहे म्हणून प्रत्यय लागला नाही। आणि मी जर म्हटलं तुम्हाला सर्वांना हाक मारली, विद्यार्थ्यांनो, अनेक वचन, अनेक वचनात नो हा प्रत्यय लागतो, कळले। हा, आणि केवळ तो कशासाठी? संबोधण्यासाठी, म्हणजेच हाक मारण्यासाठी वापरला जातो। म्हणून संबोधन या विभक्तीचा कारकार्थही नाही, उपपदार्थ नाही, हाक मारणे हा त्याचा केवळ अर्थ आहे। पण त्यांनी कारकार्थही म्हटलं तरी उत्तर द्यावं लागतं। हा,
पर्यायी उत्तरातून चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ असलेले वाक्य ओळखा. चतुर्थीने अपादान हा कारकार्थ व्यक्त केलेला आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे? चतुर्थी विभक्ती लागलेला प्रत्यय, चतुर्थी विभक्तीचा लागलेला प्रत्यय आणि क्रियेचे दान किंवा भेट त्याला भेटलेली पाहिजे, तरच काय करेल तू? सॉरी प्रारंभ किंवा वियोग दाखवला पाहिजे. चतुर्थी विभक्ती विचारली ना, अपादान कारकार्थ विचारला. आता हा कारकार्थ ओळखण्यासाठी चतुर्थीचा प्रत्यय लागलेला पाहिजे आणि तिथं प्रारंभ किंवा वियोग पाहिजे किंवा तुलना पाहिजे. त्याच्या नाकाला धार लागली. या धारेची सुरुवात कुठून झाली रे? प्रारंभ नाकापासून. त्या धारेचा वियोग कुठून होतो रे? नाकापासून. पहिलंच उत्तर आहे त्याचं. हा, तुझ्या हातून आहे का रे ते? प्रारंभ किंवा वियोग नाही. आणि असंही तिथं पंचमीचा प्रत्यय, बरोबर. इथेही पंचमीचा आहे, इथेही सप्तमीचा प्रत्यय. कळलंय? हा, इथेही सप्तमीचाच प्रत्यय. रात्र रात्री, घरी स्थळ आणि वेळ आहे, दोघी शब्द, बरोबर आहे. हा, आपल्याला चतुर्थीचा प्रत्यय पाहिजे होता. काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? आता हे तर नाम नाहीये, हे काळ दाखवतंय. हा, आमच्या घरी हे याचा काही संबंध नाही, षष्टीमध्ये, बरोबर आहे. हा, आणि तेही नाम नाहीये. घरी आणि पाहुणे. घर हा मूळ शब्द आहे का रे? त्याला कुठला प्रत्यय लागलाय रे? ई प्रत्यय लागलाय. हा कुठल्या विभक्तीचा आहे? तृतीयेत पण ई आहे, पण प्रत्यय कुठेही लागलेला असेल तो सप्तमीचाच ई लागलेला असतो. कळले? तृतीयेचा ई कुठे लागत नाही. हा, मग सप्तमी विभक्ती आहे का रे? पर्याय नंबर 2च उत्तर आहे. बाकी मध्ये सप्तमी नाहीच आहे, बरोबर आहे. हा, आता प्रथमाचा हा पाहुणे कसा आहे रे? पाहुणाचं अनेक वचन झालंय का रे? तुम्ही म्हणशाल सर ए प्रत्यय लागलेला आहे, मग ये तर तृतीयेचा प्रत्यय आहे का? प्रत्यय का तो? नाही, त्याचं अनेक वचन झालेलं आहे. कळले? प्रत्यय आणि अनेक वचनामधला फरक कळाला तरच आपल्याला विभक्ती ओळखता येईल, अन्यथा तिथं गडबड होईल आपली. हा, नाही तुम्ही तिथं तृतीय सांगून आला असता. मग इथं कुठलाही प्रत्यय लागलेला नाही म्हणून ही कुठली झाली रे? प्रथमा विभक्ती. मग सप्तमी आणि प्रथमा. पर्याय नंबर 2 उत्तर आहे. कळलं? खालील विसंगत जोड्यातील सुसंगत असलेल्या 4ही जोड्या योग्य असलेला पर्याय कोणता? जोड्या लावायला विचारले त्यांनी. इथं आला तर आपलं माहिती आहे तुम्हाला कुठल्या विभक्तीचा कुठला कारकार्थ आहे. तिथं काहीचा कारक संबंध शोधत बसायची गरज नाही. तृतीयचा कारकार्थ करण, 1चं 3, 4ही पर्यायांमध्ये उत्तर भेटलं नाही. हा, चतुर्थी 2चं 1, पर्याय 1 आणि पर्याय 2 कट झाला का रे? आता या दोघांमध्ये राहिलं. पंचमीचं अपादान, 3चं 4, पर्याय नंबर 4 उत्तर आहे त्याचं. कट झाला हा इथून. कळले? हा, आणि सप्तमीचा अधिकरण आहे का रे? म्हणजे पर्याय नंबर 4 उत्तर आहे त्याचं. समजले? खालील विधानातील अधोरेखित शब्द चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता? कोणता आहे रे? चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ विचारलेला हा प्रश्न बाद झालेला असावा. सॉरी कारकार्थ विचारला, खाली प्रश्न दिलेला आहे का? हा, लाठीच्या एकेका तडाख्यास, हा एक्झाम्पलच आपण घेतलेलं आहे. हा, तडाख्यास त्याने एक एक इसम लोळविला. चतुर्थीचा. आणि तडाखा हे साधन वापरले का रे? इसम लोळवण्यासाठी तडाखा हे साधन वापरले का रे? हा, सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध हा कारकार्थ व्यक्त करतो. आणि चतुर्थीचा स प्रत्यय लागलेला आहे आणि तडाखा हे लोळवण्यासाठी वापरलेलं साधन आहे. साधन असेल तर कुठले? करण. हा कारकार्थ व्यक्त करतो. विभक्ती कुठली आहे रे? चतुर्थी. समजले? चतुर्थीचा मुख्य कारकार्थ तर संप्रदान आहे, पण इथं त्याने साधन दाखवले म्हणून तो करण होईल. पुढे जोड्या जुळवा. द्वितीय विभक्ती. द्वितीय कर्माला सोडून जात नाही, कर्म ही द्वितीयला सोडून जात नाही. तृतीय 1चं 3 भेटलं का रे? 3 ठिकाणी आहे. बर. हा, तृतीयचं 1, 2चं 1, पर्याय नंबर 3 उत्तर आहे, बरोबर आहे. हा, पण आपण तरी चेक करणार. चतुर्थीचा संप्रदान 4, सप्तमीचा अधिकरण 2, म्हणजे पर्याय नंबर 3 बरोबर आला. सपोज तुम्हाला 1 वर 2 वर जरी उत्तर कन्फर्म झालं तर उत्तर सरळ टिक करा, पुढे जा. परत तो प्रश्न वाचत वेळ घालवू नका. आणि जर चुकला असेल तर समजून घ्यायचं, प्रश्न बाद होईल तो. कळलं?
योग्य जोड्या जुळवा. विभक्तीचा कारकार्थ आणि विभक्ती. कारक विचारलाय. प्रथमाला कुठलाही प्रत्यय लागत नाही म्हणून तू. 1चं 2 3 ठिकाणी. 4 नंबर पर्याय इथंच कटला. द्वितीयला तुला. 1 कुठे रे? 2 ठिकाणी म्हणजे 3 नंबर बी पर्याय कटला. तृतीयचा शी म्हणजे कचं 4 पर्याय नंबर 1 उत्तर आहे. आणि पंचमीचं हुन. कळले? म्हणजे पर्याय नंबर 1 उत्तर आहे त्याचं. समजलं असेल? पुढे दादा पायी चालत आले या वाक्यातील पायी या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ सांगा. पाय हे त्यानं चालण्यासाठी वापरलेलं साधन आहे म्हणून तिथं उत्तर काय पाहिजे? काय पाहिजे? करण. कळले का? कारण की पाय हे साधन आहे मात्र विभक्ती सप्तमी. कळले? याची विभक्ती सप्तमी आणि त्यांनी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ विचारलेला आहे. कळले? मग विभक्तीचं रूपच आहे ना हे सप्तमीचं. पण प्रश्न बाद केलेला आहे आयोगाने. कारण की आयोगाने अधिकरण उत्तर दिलेलं आहे. आता सप्तमीचं विचारलं तर अधिकरण आहे मुख्य कारकार्थ. पण वाक्यात कारक संबंधावरून गेला तो जरी विभक्ती सप्तमी असेल मात्र तो इथे साधन किंवा वाहन वापरलाय म्हणून तिथे कुठला कारकार्थ आला पाहिजे? करण हा कारकार्थ आला पाहिजे. समजले? पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेलं वाक्य कोणते? म्हणजे चतुर्थीचा कारकार्थ हा संप्रदानाचा आला पाहिजे. बरोबर आहे? मी नदीच्या काठाने गेलो. नदीच्या काठाने काय आलाय रे? षष्ठी विभक्ती आहे पण कारकार्थ अधिकरण आहे. अधिकरण आहे. षष्ठी अधिकरण कारकार्थ व्यक्त करते. मी दाखवले तुम्हाला. एक्झाम्पल पण घेतलेत आपण. तो घरातून बाहेर पडला. पंचमी पण कारकार्थ त्याचा अधिकरण आहे. घरातून कुठून? अधिकरण नाही सॉरी अपादानच आहे. घरातून प्रारंभ झालाय त्याचा. प्रारंभ आहे तो. तू रामाला पुस्तक दे. क्रियेचे दान किंवा भेट. पुस्तक दान दिलंय ना रामाला. चतुर्थी विभक्ती आणि इथं संप्रदान हा कारकार्थ व्यक्त केलाय. पर्याय नंबर उत्तर काय रे आपलं? 3 उत्तर आहे. हे उत्तर येणार नाही. हे उत्तर येणार नाही. तो देवा काय दिवसाचा चालतो. दिवसाचा कधी चालतो? दिवसा वेळ दिली आहे म्हणजे अधिकरण हा कारकार्थ व्यक्त करतो आणि विभक्ती कुठली त्याची? षष्ठी. मग पर्याय नंबर 3 उत्तर आहे त्याचं. शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्ययही स्वतंत्रपणे येऊ शकतात. शब्दयोगी वाक्यात स्वतंत्र येऊ शकतात पण विभक्ती प्रत्यय वाक्यात स्वतंत्र येऊ शकत. म्हणून वाक्याचा उत्तरार्ध व पूर्वार्ध बरोबर असेल. पूर्वार्ध म्हणजे अर्ध्यापासून अगोदरचं आणि उत्तरार्ध म्हणजे अर्ध्यापासून नंतरचं. आता त्याचा उत्तरार्ध चुकीचा आहे कारण की विभक्ती प्रत्यय वाक्यात हे स्वतंत्र कधीच वापरले जाऊ शकत. वापरले बघितले तुम्ही आजपर्यंत नाही. म्हणून पूर्वार्धाचं उत्तरार्धाचं चूक आहे. हे संपूर्ण विधान चूक आहे. नाही, हे विधान पूर्वार्ध बरोबर आहे. पूर्वार्ध बरोबर आहे. विधान उत्तरार्ध बरोबर आहे. चूक आहे उत्तरार्ध. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. चूक आहे. मग त्याचं काय असेल? फक्त पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. सलाते सलानाते हे कोणत्या 2 विभक्तींचे प्रत्यय आहेत? द्वितीयचे आणि चतुर्थी विभक्ती प्रत्यय सारखेच आहेत. सलाते सलानाते. प्रथमाचे प्रत्ययच नाहीये. द्वितीयचे सलाते सलानाते. द्वितीयचे सलाते सलानाते. तृतीयचे नेशी निही शी. द्वितीयचे सलाते सलानाते याचे तया. नामे सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांचे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना टिंबटिंब असे म्हणतात. क्रियापदाशी जर दाखवले तर कारकार्थ होतो आणि इतर शब्दांचे दाखवले तर उपपदार्थ होतो. संबंध दाखवण्याचं काम विभक्ती प्रत्यय करतात. इतर शब्दांचे संबंध दाखवण्याचं काम विभक्ती प्रत्यय करतात. आणि जे संबंध दाखवले जातात ते क्रियापदाशी संबंध असेल तर नामा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध असेल तर ते कारकार्थ व्यक्त करतात. नामा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दांचे संबंध असेल तर उपपदार्थ असतात. आणि ते दाखवण्याचं काम कोण करतात?
विभक्ती प्रत्यय. कळले? संबंध दाखवण्याचं काम विभक्ती प्रत्यय करतो. विभक्ती प्रत्यय लागण्यासाठी त्या नामा सर्वनामाच्या रूपामध्ये बदल होतो, त्या बदलाला आपण सामान्य रूप असं म्हणतो. कळले? योग्य जोड्या जुळवा. विभक्ती प्रत्यय द्वितीयचा रे आहे का रे? अच क दोन पर्यायांमध्ये, म्हणजे पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 कटला. तृतीय विभक्तीचे नेशी, 2च बच ब 4 कटला. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. चतुर्थीचा आपण चेक करू, आहे का? पंचमी आहे का? हा, म्हणजे इथे टायपिंग मिस्टेक वाटतं. ठीक आहे, इथं पंचमी करू. पंचमीचे ऊन होऊन म्हणजे सीचं ड आहे का? पर्याय नंबर 3 बरोबर आहे. आणि षष्टीचं चाचीचे अ, म्हणजे पर्याय नंबर 3 उत्तर आहे त्याचं. कळले? हा, ते करेक्शन करून ठेवा, ते पेपरात करून घेतोय. हा, पुढे गंगा या शब्दाचे षष्टी विभक्तीचे रूप काय होईल? गंगेचा. चा लागला पाहिजे षष्टी विभक्ती, बरोबर आहे. हा, साठी हा चतुर्थीचा विभक्ती प्रतिरूपक आहे. हा गंगेला चतुर्थीचा प्रत्यय आणि गंगेत सप्तमीचा प्रत्यय, हा चतुर्थीचा विभक्ती प्रतिरूपक अव्यय. आता विश्वात्मके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती? नक्की का? कुठली विभक्ती आहे? तृतीया. पुढे मुलांनी पुस्तके वाचली. मुलांनी या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. नी कुठलं आहे? तृतीयचे. हा, प्रथमाचा प्रत्यय नाही, चतुर्थीचा सला ते सला ते, सप्तमीचा तय्या. रमेश यात्रेला गेला. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. यात्रेला चतुर्थी विभक्ती. कळले? कर्माला द्वितीयचा लागतो. कर्मा व्यतिरिक्त इतर सर्व शब्दांना चतुर्थीचा लागतो, बरोबर आहे. जाणारा कोण? कर्ता आहे. गेलेला कोण? ज्या वाक्यात कर्त्याचं आणि कर्माचं उत्तर एकच असेल तो काय असतो रे? तिथं कर्म नाही, केवळ कर्ता आहे म्हणून. आणि हा शब्द विधानपूरक आहे. कळले? म्हणून त्याला चतुर्थीचा प्रत्यय लागलेला आहे. शोधून घ्या चला तो शब्द तिथं चतुर्थीमध्ये पण कर्म आहे की कर्म नाहीये? कर्म व्यतिरिक्त इतर कुठलं काम करतोय? कर्म असेल तर त्याला द्वितीयचा प्रत्यय लागतो. आणि ऑप्शन मध्ये द्वितीय असेल, आता इथं द्वितीय दिलेलीच नाही म्हणून तुम्हाला काही अडचण नाही, पण काही पर्यायांमध्ये द्वितीय दिली जाते. कळले? पोपट पेरू खातो वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे? खाणारा कोण? पोपट. खाल्लेला काय? पेरू. वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे? कर्माला प्रत्यय नाही, त्याला प्रत्यय नाही, दोघी प्रथम विभक्तीत वाटतात. कर्म हे प्रथम विभक्तीत कधीच नसतं, ते द्वितीय विभक्तीत असतं. कळले? पण ते अप्रत्यय द्वितीयत असतं. काय असतं? अप्रत्यय द्वितीय. मग ऑप्शन मध्ये अप्रत्यय द्वितीय ऑप्शन नाहीये. तृतीय तर नाहीच आहे, चतुर्थी नाहीये, द्वितीयांत नाहीये, अप्रत्यय द्वितीय पाहिजे होतं. मात्र इथं प्रथमांत दिलेलं आहे म्हणून त्याला प्रथमेचं लक्षण प्राप्त झालंय, म्हणून ते उत्तर असेल प्रथमांत. किंवा अप्रत्यय द्वितीय असतं तर ते द्वितीय उत्तर आलेलं असतं. कळलंय? पुढे तो शाळेत पायी गेला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ ओळखा. पायी. शाळेत जाण्यासाठी गेला, जाण्यासाठी त्याने पाय हे काय वापरलं रे? मात्र विभक्ती कुठली रे पायीची? पायीची विभक्ती सप्तमी आहे, मात्र कारक अर्थ करण. क्रियेचं साधन किंवा वाहन दाखवणारा शब्द हा करण असतो. कळले? नाही तर तुम्ही अधिकरण उत्तर केलं असतं, उत्तर चुकेल. कळले? कारक संबंधावरूनच कारक अर्थ ओळखायचा, विभक्तीवरून कारक अर्थ ओळखायचा नाही. कुठे? वाक्यात. फक्त जर विभक्ती आणि कारक अर्थ जोड्या लावायला दिला असेल तर ते जोड्या लावायचे. कळले? समजलाय पेपर? व्यवस्थित काही अडचण आहे? नाही. कसं? हा, व्हेरी गुड. हा, मी पहिल्यांदा सांगितलंय तृतीय मधला
या विभक्तीमधला ई आणि ही हे तुम्हाला कुठेच लागलेले दिसणार नाही. दिसत नाहीये का? तृतीय विभक्तीचा ई आणि ही हे प्रत्यय लागत. जिथे पण ई दिसला तो सप्तमीचाच असेल. जिथे पण ई हा प्रत्यय लागलेला दिसेल तो कुठे असेल? घरी, पायी असे शब्द येतात ना, तिथं 100% सप्तमीचाच असतो. तृतीयचा ई लागत नाही. पण तृतीयचा ई हा प्रत्यय आहे. तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी प्रत्यय ओळखा, तिथं तृतीय दिलेली असेल तर तो तृतीयचा असेल. द्वितीयच्या प्रत्ययांमध्ये ई येतोच, पण कुठल्याही शब्दाला लागताना हा मात्र सप्तमीचा लागलेला असतो. कळले? म्हणून पायी हा कोणाचा असेल? सप्तमीचा असेल. कळले? जर ते